उद्या गोव्यात शेवटचा दिवस होता आणि अजून शॉपिंग पण केली नव्हती। मग मम्मीसाठी ही पर्स घेतली। आवडली तर बरं आहे, नाही तर गर्लफ्रेंड आहेच। आणि तुम्हाला मी आज माझी गर्लफ्रेंड पण दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुलांचं गाड्यांवरचं प्रेम जग जाहीर आहे। ओरिजिनल डिफेंडर तर कधी घेऊ नाही शकत, मग हीच घेऊन टाकली। आज आम्हाला ओल्ड गोवा फिरायचं होतं आणि ही बघा दिवसाची सुरुवात। गाडीच चालू होईना, असं वाटतंय जेठालाल नंतर सगळ्यात खराब नशीब मीच घेऊन आलोय। जसं तसा पोहोचलो आणि भेंडी लगेच पार्किंग वाल्याने पकडलं, मग त्याला 150 द्यावे लागले। गोव्याला आलो आणि चर्चला नाही गेलो, असं होऊच नाही शकत। इकडे हे मावशी लोक पण गोवा फिरायला आले होते, मस्त साडीमध्ये चर्च एक्सप्लोर करताय। या एरियाचं नाव नाही आठवते मला, पण भाई काय भारी घर पेंट केले होते। प्रत्येक घराचा असा मस्त ब्राईट कलर होता आणि काही काही ठिकाणी तर युनिक आर्ट आणि पेंटिंग पण केली होती। फोटो काढण्यासाठी एकदम छान प्लेस, पण काय माहित काही ठिकाणी नो फोटो झोन लिहून ठेवलं होतं, काही लॉजिकच समजलं नाही। असो, मला ही वाली पेंटिंग सगळ्यात जास्त आवडली। हा माणूस डॉगीला त्रास देत होता, मग काय देतो कानाखाली ऑटोग्राफ, मी देत नाही भाषण। फायनली मला माझी गर्लफ्रेंड भेटली, जी मला कधीच सोडून जाणार नाही, इथेच असेल। सुंदर आहे ना।